ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे। मात्र देशात लवकरच लहान मुलांचं कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेत। पुढच्या महिन्यात 2 ते 18 वर्ष वय असलेल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूया। लवकरच मुलांचं कोरोना लसीकरण। चिंताग्रस्त पालकांना मोठा दिलासा। तिसऱ्या लाटेपूर्वी मिळणार लस। देशात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही आणि अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। ही लाट लहान मुला-मुलींसाठी अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे आणि त्यामुळेच पालकांची चिंताही वाढली। मात्र आता लवकरच लहान मुलांसाठी कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी स्पष्ट केलंय आणि त्यामुळे पालकांची चिंता काहीशी दूर होणार आहे। भारतात 18 वर्षांखालील मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या 2 कंपन्यांच्या लसींच्या चाचण्या करण्यात येत आहेत। नागपूरमध्ये कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या करण्यात आल्यात। त्यासाठी मुलांचे 3 ग्रुप तयार करण्यात आले होते। 2 ते 6 वर्ष, 6 ते 12 वर्ष आणि 12 ते 18 अशा या 3 वयोगटातील मुलांची विभागणी करून त्यांना कोवॅक्सिन लस देण्यात आली। देशात सुरू असलेल्या लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाच्या चाचण्यांवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष आहे। लहान मुलांचं कोरोना लसीकरण सुरू करण्यापूर्वी त्यांची सेफ्टी महत्त्वाची असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। 18 वर्षाच्या वरील वॅक्सिनेशन केंद्र सरकारकडून फ्री दिलं जातं। 18 वर्षाच्या खालील लहान मुलांच्या साठीचं वॅक्सिन यासाठी ट्रायल चालू आहेत। भारत बायोटेक असेल, झायडस कॅडिला असेल, या कंपन्या आपले ट्रायल हे चालू आहेत आणि आमचं म्हणणं आहे की जर ट्रायल सक्सेस झाल्या त्या प्रमाणात तर मला वाटतं ती वॅक्सिन येण्यासाठी नक्कीच आमचं सगळ्यांचे लक्ष आहे, परंतु अजून तसं काही सांगता येत नाही कधी येणार आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लवकरात लवकर लहान मुलांचं लसीकरण केलं जाणार आहे। ऑगस्ट महिन्यापासून देशात लहान मुलांचं लसीकरण व्हायला सुरुवात होईल असं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलंय आणि त्यामुळे देशभरातल्या पालकांच्या अपेक्षा उंचावल्यात। जो हमारी कुछ वैक्सीन हैं, चाहे वो भारत बायोटेक की कोवैक्सीन है या जाइडस कैडिला की एक और वैक्सीन है, उसके ऊपर अभी क्लिनिकल ट्रायल्स चल रही हैं। जैसे ही क्लिनिकल ट्रायल का डेटा आएगा, रोबस्ट इनफ होगा, एक्सपर्ट्स डिसीजन के बेसिस पर वह डिसीजन लिया जाएगा कि उसको हम बच्चों के लिए अलाउ कर पाएं। सध्या देशात 2 वर्षांवरील मुलांवर स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी केली जाते। 2 ते 18 वर्ष वयाच्या मुलांना कोरोना लसीचा पहिला डोसही देण्यात आलाय। विशेष म्हणजे ही चाचणी अंतिम टप्प्यात आहे। कोवॅक्सिन लसीच्या चाचण्यांचा डेटा प्राप्त झालाय, मात्र त्याचे परिणाम अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत। लवकरच हा डेटा प्रसिद्ध केला जाणार आहे। तसंच कोरोना लसीचा दुसरा डोस पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला दिला जाणार आहे। दिल्लीतील एम्स रुग्णालयात 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना हा दुसरा डोस दिला जाईल। 2 डोस नंतर सकारात्मक चाचणी अहवाल असल्यास लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन लस उपलब्ध होईल। देशी कोवॅक्सिन लसीप्रमाणेच झायडस कॅडिला लसीची लहान मुलांवरती चाचणी केली जाते। झायडस कॅडिला ही डीएनएवर आधारित कोरोनाची लस आहे। देशात लहान मुलांवर या लसीच्या चाचण्या घेतल्या जात आहेत। विशेष म्हणजे नुकतीच या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण करण्यात आली आहे। 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर या लसीची चाचणी करण्यात आली आहे। झायडस कॅडिला लसीच्या चाचण्या यशस्वी ठरल्यास कोवॅक्सिन सोबत ती सुद्धा उपलब्ध होणार आहे। कोरोनाच्या या 2 लसींच्या व्यतिरिक्त फायझर लसही मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे। केंद्र सरकारने परवानगी दिल्यास ही आणखी एक लस उपलब्ध होऊ शकते, मात्र तोपर्यंत लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करणं महत्त्वाचं आहे। देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असली तरीही ती रोखण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। कोरोनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर टेस्ट, ट्रॅक, ट्रीटमेंट, वॅक्सिन आणि कोविडपासून बचावासाठीचे सगळे संरक्षणाचे उपाय या पंचसूत्रीचा जर आपण अवलंब केला, त्यातलं वॅक्सिन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे।
पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही सोशल डिस्टन्स, मास्क या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर त्याच्यासाठी आपण अपयशी ठरू. आज आपणही प्रयत्न केले पाहिजे की तिसरी लाट येऊच नाही. लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठीची तयारी केली जाते, तर परदेशात मात्र लहान मुलांचं लसीकरण सुरू झालंय. युरोपात 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी मॉडर्ना लसीला परवानगी देण्यात आली. युरोपामध्ये 3732 मुलांवर कोरोना लसीची चाचणी घेण्यात आली असून प्रौढांप्रमाणेच मुलांनाही कोरोना लसीचे 2 डोस दिले जाणार आहेत. युरोपातील लहान मुलांच्या लसीकरणाचा अनुभव लक्षात घेता आता भारतातही लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होतेय. त्यामुळे ऐन तिसऱ्या लाटेच्या तोंडावर कोरोनाची लस उपलब्ध झाल्यास पालकांची चिंता दूर होणार आहे. दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह नागपूरहून तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत. यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची. मात्र महत्त्वाच्या सर्व बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कोरोनापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी घरातून बाहेर पडताना मास्क आठवणीने लावा. नमस्कार.